तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षांपासून आलेलं हे वादळ आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे आणि जर ते वादळ कोणतं म्हणायला गेलात तर ते आहे एस-ली-पी-एस वेलनेसचं वादळ. म्हणजेच ए-डब्ल्यू-पी-एल ह्या ज्या संस्थेनं सुरुवात केलेलं जे काम आहे ते आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये इतकं नव्हतं, जे आज त्याचा क्राउड खूप होतो आहे. कारण की ह्याचा जर क्राउड म्हणायला गेलं तर ऑलरेडी म्हणजे इंडियामध्ये सर्वत्र पसरलेलं आहे. फक्त आपल्याकडे त्याचं काहीच इतकं नॉलेज नव्हतं. पण गेल्या 2 वर्षापासून ते सुद्धा ते वादळ आपल्याकडे इकडे झंझावतं वादळ म्हणायला हरकत नाही आहे. ते सुरू झालेलं आहे आणि खूप चांगलं जे आहे ते इथं काम चालू झालेलं आहे. जर आपलं महाराष्ट्र सोडला तर गुजरात, राजस्थान ऑल ओव्हर इंडियामध्ये ए-डब्ल्यू-पी-एल म्हणजे काय आहे, एस-ली-पी-एस वेलनेस म्हणजे काय आहे, हे सर्वांना माहिती आहे. अगदी छोट्यातल्या छोट्या लहान मुलाला जरी विचारलात तरी तुम्हाला ते सांगायला तयार होईल. इतकं ते सर्व पसरलेलं आहे. पण आपल्याकडे याचं इतकं नॉलेज नव्हतं आणि आपल्याकडे हे नेमकं काय आहे हे सुद्धा माहीत नव्हतं. पण आज बऱ्यापैकी लोकांना हे माहीतसुद्धा झालेलं आहे. कारण की गेली 2 वर्ष जे आहे ते जोरदार आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा काम चालू झालेलं आहे आणि एस-ली-पी-एस वेलनेस जी आपली संस्था आहे, ती आपली स्वतः नेटवर्क बाय आपलं जे आहे ते नेटवर्क बाय आणि मार्केट बायसुद्धा आपलं स्वतःचं आहे मॅन्युफॅक्चर. त्याच्यामुळे अगदी कोणाचं बघा बऱ्याच अशा संस्था असतात ज्यांचं कोणाला कोणाचं माहीत नसतं. त्याच्यामुळे मग जे प्रोडक्ट क्वालिटीमध्ये असते ते 19-20 होत असतं. पण आपली ही एकमेव अशी संस्था आहे जिथं मॅन्युफॅक्चर आणि मार्केट बाय जी आहे ती स्वतः एस-ली-पी-एस वेलनेसच आहे. त्याच्यामुळे अगदी प्रोडक्टच्या क्वालिटीमध्ये आपण कोणत्याही प्रकारची इथं आपल्याला माफी नसते. जे आहे ती क्वालिटी म्हणजे क्वालिटीच तुम्हाला इथं भेटणार. क्वांटिटी नाही भेटत, पण क्वालिटी नक्कीच भेटणार आहे. तर आपली अशी संस्था जी आहे ती इथं काम करते आहे ए-डब्ल्यू-पी-एल ही. तर या संस्थेबद्दल जर सांगायचं झालं तर बरंच काही आहे. एवढ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये ते सांगता नाही येणार आहे. तर ही छोटीशी माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली तर लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. कारण पुन्हा नवीन-नवीन अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.